नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक कुंभमेळा विकास कामांमुळे सध्या नाशिक शहरात ठिकठिकाणी रस्ते खोदल्याचं पाहायला मिळत आहे। यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। सध्या शहरातील रस्त्यांमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य असल्याचं ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे। यावरून आता राजकीय वातावरण देखील चांगलंच तापलंय। नाशिक मनसेकडून महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांना घेराव घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्या खुर्चीला खड्ड्यांच्या विरोधातील फलक लावत झोपून आंदोलन करण्यात आलं। बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश शिंदे यांच्या दालनात मनसेकडून ही जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। यावेळी मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असल्याचं पाहायला देखील मिळालं। सुरक्षा भाग म्हणून मनपा आयुक्त मनुष्य खत्री यांच्या दालनाचे दरवाजे सुरक्षा रक्षकांनी बंद केले। या खड्ड्यांमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागला, तरी देखील प्रशासन झोपेत आहे। त्यामुळे आम्ही झोपून आंदोलन करत आहोत। जोपर्यंत संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। आज नाशिकमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला। या प्रशासनाला गेल्या आम्ही अर्ध्या-पाऊण तासापासून आंदोलन करतोय, पण यांना जनतेची काही पर्वा पडलेली नाही। बरं, फक्त 5 जणांचा ॲक्सिडेंट हा मुद्दा नाही आहे। आज जर तुम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलात तर कित्येक जण अपघात होऊन ॲडमिट आहेत, मोठे मोठे ऑपरेशन झाले। आणि आत्ता इथे बोलत असताना एक फोटो आला आहे 15 मिनिटांनी, त्याचा हे बघा हा आत्ता झालेला अपघात आहे। जर अशा पद्धतीने नाशिककरांचे हाल असतील तर या प्रशासनाने नेमकं काय करायचं? आज अभियंता सुट्टीवर आहे, अहो यांना झोप कशी लागते? इथं लोक मरतायत रस्त्यावरती, आज सुट्टीवर जातात लोक। आमची एकच मागणी आहे, ज्या कंत्राटदाराला हे काम दिलंय त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो ब्लॅकलिस्टेड कायमचा झाला पाहिजे। आणि या सगळ्या विषयामध्ये जे कोणी दोषी असतील त्या प्रत्येक अधिकाऱ्यावरती मोठी कारवाई झाली पाहिजे। आणि टक्केवारीच्या सरकारला एक गोष्ट सांगतो, आज तुम्ही टक्के घेऊन आराम करतायत। एकही आमदार या विषयावरती वाच्य फोडायला तयार नाही, महापौर नाही, उपमहापौर नाही, आयुक्त नाही, कोणीच नाही। आज कोणालाही या गोष्टीवरती बोलायला वेळ नाही, हे नाही घडलं पाहिजे। जोपर्यंत ठेकेदारावर गुन्हा होत नाही आम्ही आज झोपून आंदोलन करतोय, प्रशासन झोपलंय म्हणून। अहो महाजन साहेब बैठकी घेतात, त्याच्यात टक्के ठरतात आणि विषय संपतो। आतापर्यंतचा इतिहास आहे त्यांच्या। स्वतः जळगावमध्ये परिस्थिती बघा काय, तशीच परिस्थिती नाशिकची करायची का? म्हणून ते नाशिकमध्ये आलेत का? ही परिस्थिती ते करताय। ठेकेदार कोणाचे भाऊ आहे, ठेकेदार कोणाचे नातेवाईक आहे, कोणाच्या घरचा ठेकेदार आहे, कोणाला काम मिळतंय हे नाशिकच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना, सर्व जनतेला माहिती आहे। 6 महिन्यापासून कंत्राट दिलेले कंत्राटदारांना त्यांनी रस्ते फोडून ठेवले। 6 महिन्यापासून नाशिकचे रस्ते बळी जात आहे। कितीतरी लोकांचे फुटे गेलेले, अधिकाऱ्यांना याची जाणीव नाही का? तातडीच्या सरकारला या अधिकाऱ्यांना हे प्रश्न विचारण्यासाठी लवकरात लवकर हे नाशिकचे खड्डे बुजवले गेले नाही, रस्ते चांगले केले गेले नाही तर महाराष्ट्र निर्माण सेना यांना स्वस्त बक्षीस देणार नाही। आम्ही लवकरात लवकर रस्ते चांगले आम्ही देणार नाही, त्यांना जाब विचारणार आम्ही। कुंभमेळ्यानिमित्त जे कामं केले गेलेले काय होतंय? मोठ्या निधी येतोय, या अधिकाऱ्यांना टक्केवारी केलेली आहे, पूर्ण नाशिक शहर वैज्ञानिक रस्ता आहे, नाशिककरांच्या इथं बळी गेलेले आहे त्याचं काय? आणि या प्रशासनाचं कुठल्या पद्धतीचं नियोजन नाहीये, संपूर्ण शहर शोधून टाकलेलं आहे। म्हणजे मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सगळेजण त्रस्त झालेले आहेत। आणि आज आम्ही अभियंत्यांना भेटायला आलो
तर ते अभियंता रजेवरती आहे, ते सत्तेच्या रजेवरती गेले की काय? म्हणजे नाशिककर मरताय आणि तुम्ही सुट्टा घेताय ही कुठली गोष्ट? आता इथं कुंभमेळ्यामध्ये गिरीश महाजन साहेब आलेले, त्यांना सांगतोय की आम्हाला इथे खाली भेटायला या. ते तुम्ही चालतोय वा. आलं लक्षात? आमच्या भागाचा विकास आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करून दाखवलेला आहे. 2012 ते 2017 या कालखंडामध्ये सगळ्या बंदोबस्ते आम्ही या महापालिकेत आम्ही करून दाखवले. आज काय केलंय? संपूर्ण शहर खोटून ठेवलंय, संपूर्ण शहर बदल झालेलं आहे. म्हणून तुम्हाला नैतिकतेच्या आयुक्तांवरती, शहर अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टरवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे. आम्ही पुढच्या खूप मोठ्या मोर्चाचं रूपांतर आम्ही याच्या आंदोलनामध्ये आम्ही करणार आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये ही आगामी कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची विकास कामं सुरू आहेत. मात्र एखादा रस्ता दुरुस्त करण्यापूर्वी पर्यायी उपलब्ध रस्ता करून देणं बंधनकारक असतं. वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करणं देखील अत्यंत गरजेचं असतं. मात्र सध्या नाशिक शहरातील स्थिती पाहता संबंधित विभागाकडून अशा कुठल्याही प्रकारचं नियोजन करण्यात आलं नव्हतं का, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. त्यामुळे आता या आंदोलनानंतर स्थानिक प्रशासन आणि रस्ते विभाग तात्काळ नागरिकांच्या अडचणी सोडवणार का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक.